महिला आणि ज्या ज्येष्ठ नागरिक असतात त्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेला घेऊन त्या ठिकाणी जाऊन त्यांना भोजन देणे, त्यांना तिथल्या गोष्टी समजून सांगणे, आपलं कल्चर दाखवणे, त्यानंतर आपल्या पूर्वजांनी ज्या संकल्पना मांडल्यात त्यांच्याबद्दलची वैशिष्ट्यता, भावना आणि तिथलं आध्यात्मिक हे समजून सांगणे हे गरजेचं वाटतं मला. त्या दृष्टिकोनातून आपण ही संकल्पना काढलेली आहे. सर, देवदर्शन आणि हे पुण्याचं काम हे किती वर्षापासून तुम्ही करताय ते सांगाल? याची संकल्पना आपल्याला 1 वर्षापासून आपल्या मनामध्ये होती, पण आपण 6 महिने झाले ही संकल्पना चालू केलेली आहे. तसं राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त ही एक संकल्पना माझ्या मनात आली होती की तरुणांना एक रोजगाराची संधी हवी आहे आणि त्या संधीमध्ये त्यांना जर संधी दिली तर तो तरुण जो आहे त्याला रोजगार मिळणार. रोजगार मिळाला आणि तो रोजगार आपण आपल्या पक्षातून अंतर्गत दिला तर तो तरुण आपल्याबरोबर कायमस्वरूपी जुडला जाईल, त्याला रोजगार भेटला जाईल आणि रोजगार मिळाल्यानंतर तो आपल्या पक्षाची कामं होरपणी करू शकतो. असं म्हणू शकत नाही की उद्या पक्षाने मला काय दिलं, माझं काय सेवा केली, मी काय करू शकतो. तर मला एक नैतिक जिम्मेदारी अशी माझी वाटते की आपण कुठंतरी या तरुणांना, या एकनिष्ठ असणाऱ्या पक्षाची एकनिष्ठ असणाऱ्या ज्या तरुण आहे, वर्ग आहे, जो काम करतो सातत्याने आहेत, यांना एक छोटीशी रोजगाराची संधी मिळवून द्यावी आणि ती संधी ही या क्षेत्रातून आहे म्हणून मी दिलेली आहे. सर, तिथे बोर्डवर असं लिहिलं आहे की सीटप्रमाणे तुम्ही निम्माच खर्च घेताय, निम्मा तुम्ही स्वतः करताय. तर हे पुण्याचं काम तुम्ही अर्धा खर्च करताय, हे तुम्ही कधीपासून आणि कसं सुचलं तुम्हाला हे? याचं नियोजन म्हणजे कसं आहे, ज्या वेळेला माझी पहिली मुलगी जन्माला आली त्यावेळेला मी देवाला म्हटलो होतो, म्हणजे एक माझी संकल्पना होती की मी लोकांच्या सानिध्यामध्ये जाऊन एक देवदर्शनाची जी गोष्ट आहे ती करेन आणि यामध्ये लागणारा जो खर्च येईल त्याच्यातला एक छोटासा खारीचा वाटा मी उचलेन. आणि माझ्या बिझनेसमधून एक माझा लोकसेवा केंद्राचा बिझनेस आहे, ऑनलाईन सर्व्हिसचा बिझनेस आहे. याच्यामधून मी वेगवेगळे टेंडर, छोटे छोटे टेंडर्स माझ्याकडे असतात. त्या टेंडरच्या अभावी माझं उत्पन्न होतं, त्याच्यातून 2% जो वाटा आहे तो वाटा मी या लोक अर्पणामध्ये देत असतो. म्हणजे जो खर्च येईल त्याच्या 2% जो खर्च आहे, माझा जो स्वतःचा खर्च येतो त्याच्यातून मी देतो आणि ही एक संकल्पना मांडतो आणि त्याच्यातून ही क्लिअरिफिकेशन चालू ठेवतो. सर, ही तीर्थयात्रा तुमची वर्षातून एकदा असते की मंथली असते, काय असते? उज्जैनची यात्रा जी काढलेली आहे ती दर महिन्याला असते. उज्जैनमध्ये जाणे आणि येणे, 3 दिवसाचं दर्शन देणे हे एक रूटमध्ये असल्यामुळे ते आपल्याला जमतं. त्यामुळे उज्जैनची दर महिना आपण दर याला काढतो. फक्त आता मागच्या महिन्यामध्ये जी काढली होती ती ट्रिप आपण कॅन्सल केली कारण तिथं अतिवृष्टी झालेली आहे. उद्या आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक असतात, अपंग असतात, आपण दिव्यांग लोकांना घेऊन गेलेलो आहे, दिव्यांग लोकांपासून सुरुवात केलेली आहे. त्यांना सांभाळणं गरजेचं असतं कारण एक कुटुंब तयार होतं. हे 3 दिवसामध्ये खेळीमेळीचं एवढं वातावरण होतं आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होतं. त्यांचा आपल्याला एक डेटा भेटला जातो. आज या पद्धतीने माझ्याकडे 800 ते 900 लोक जोडलेली आहेत. त्यांना कमी जास्त काय लागलं तर त्यांची काळजी घेणे हे घेतच राहतो आम्ही. तुम्ही एकदा फक्त तीर्थयात्रेत आला तर तो व्यक्ती हा कायमशी लोकसेवा फाउंडेशन बरोबर जोडला जातो. म्हणजे त्याला जरी कुठं काही कमी जास्त लागलं, काही कमी जास्त गोष्टी लागल्या तरी तुम्ही आम्हाला ग्रुपवरनं आम्ही तुमच्या सानिध्यात कंटिन्यू राहू शकतो. सर, देवदर्शनाला जे येतात, वृद्ध असू, आता तुम्ही सांगितलं दिव्यांग असू, अनेक जण येतात. ते आता तुमचे एक कुटुंब झाले आणि त्या कुटुंबाचे तुम्ही प्रमुख झाले, तर तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगणार? त्यांचं तुमचं आता नातं कसं जोडलं आहे? तसं बघायला गेलं तर ते दिव्यांग लोकांची सगळी जी ऑनलाईन कामं असतात ती आपणच करतो. त्यानंतर दिव्यांग सशक्तीकरण केंद्राचे राधेश्याम म्हणून आहे, दीपक चव्हाण, हे सुद्धा आपल्याशी कनेक्टिव्हिटी आहेत. त्यांनीसुद्धा भरपूर आपल्याला सहकार्य केलेलं आहेत. दिव्यांग लोक आपल्याकडं हजारोनी जोडलेली आहेत तालुक्यामधली. त्यांना लागणाऱ्या सुखसोयी आणि त्यांना लागणाऱ्या गोष्टी, त्याच्यानंतर त्यांना गव्हर्नमेंटकडून ज्या बेनिफिशरी भेटतात, थोडक्यात संजय गांधीनी असेल, त्याच्यानंतर दिव्यांग आता एक नवीन पोर्टल चालू झालेलं आहे सहाय्यक पोर्टल. याच्यातून 15,000 रुपयाचं आता टूल किट्स देणारे जे ITI आणि MCVC आणि टेक्निकल जे शिकलेली लोकं आहेत त्यांना,
या सर्व लोकांसाठी आपण एक हे प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. त्यांच्या संकल्पना आपण मांडतो, त्यांच्याविषयी योजना देतो आणि ज्या योजना आपल्याला ऑनलाईन कळतात ते त्यांना आपण त्या ग्रुपवरनं पाठवलं जातं. सर, बाहेर बोर्डवर एक मेसेज आहे खाली, ना नफा ना तोटा, ही काय संकल्पना आहे हो? ही संकल्पना अशी आहे की आपण एक आरामदायी बस घेतो. त्या बसमध्ये आपण काउंटिंग करताना 49 सीटाची 2x2ची बस असते. त्या 2x2च्या सीटामध्ये 4 सीटं जर आपण आचारी आणि जेवणालयाचे जे लोक असतात मदतनीस यांना सोडले तर 45 सीटांची आपण गाडी भरतो. ते 45 गुणिले जर आपण 3,500 रुपये जर केले तर आपले जमतं, मला वाटतं 1,49,000 रुपये असे काहीतरी जमतात. त्याच्यातले 1,20,000 रुपये आपण यांना देऊन टाकतो, बसवाल्यांना. ते सुद्धा आपले आरती ट्रॅव्हल्सवाले जे आहेत विशाल काळे घोडेगावचे, हे सुद्धा भरपूर सहकार्य करतात. त्यांच्याकडे जाऊन आपल्याला काय होतं, ते कमी पैशामध्ये आपल्याला गाडी देतात. ती 1.5 लाखाची गाडी आहे ती कमी पैशात देतात. उरलेले जे पैसे आहेत ते उरलेले पैसे हे आपण काय करतो, जेवणासाठी भोजनालय आणि मदतनीस करायला आचार्य आहेत त्यांचे बिल देऊन टाकतो. पाण्याचे जार असतात आपल्याकडे, प्युरिफिकेशनच्या बाटल्या असतात आपल्याकडे, मग आपण बाहेरचं देत नाही, त्यांना प्युअर पाणी देतो. त्या पद्धतीचं प्युरिटचं पाणी वगैरे, त्यांना राहणारा खर्च, किराणा मालाचा खर्च, राहण्याचा खर्च, ॲटोचा खर्च आणि इतर जे काही किरकोळ खर्च असतो हा याच्यात निघून जातो. टोटल खर्च होतो एक ट्रिपच्या मागे 1,61,000 रुपये. म्हणजे 1,61,000 आपल्याकडे जमा झालेले आहेत 1,49,000 रुपये. थोडक्यात 11,500 ते 12,000 रुपये हे दर खिशातून मी स्वतः घालतो. यालाच म्हटलं जातं ना नफा ना तोटा. या तत्वावर ही आपली एक योजना आहे. आता उज्जैनचं तुम्ही सांगितलं, दर महिन्याला तुम्ही उज्जैनला गाडी घेऊन जाता. पर सीट तुम्ही 3,500 रुपये घेता. 3-4 दिवस तुम्ही घेऊन जाता आणि एवढी मोठी सेवा करता. तर तालुक्यातून तुम्हाला प्रतिसाद किती आहे? मला तालुक्यातून भरपूर प्रतिसाद आहे. खूप माणसं, जशी काय आहे, नारंगाव आहे, मंचर आहे, गोडेगाव आहे, आळेपाटा आहे, या सर्व ठिकाणावरनं ट्रिपा निघतात. पण जे नियोजन आपण स्वतः आणि मनातून करतो ते नियोजन बाकीचे फक्त कमर्शियल यूजसाठी करतात, पैशासाठी. 3,000 रुपयामध्ये सुद्धा उज्जैनला नेणारी लोक आहेत. पण 3,000 रुपयामध्ये तुम्हाला 2 पॉईंट दाखवतात. तुम्हाला महाकालेश्वर दाखवणार, उज्जैन दाखवणार, घरी आणणार. मी काय करतो, माझी अशी एक मोटिवेशन आहे की जो माणूस एकदा ट्रिपला गेला किंवा यात्रेला गेला तर त्या भागातले छोटे मोठे मंदिरसुद्धा त्यांनी पाहावेत. त्याने एकदा त्या ठिकाणी पाऊल ठेवलं तर त्या ठिकाणचे असे माझे एका ठिकाणं उज्जैनमध्ये 12 पॉईंट दाखवतो मी. महाकालेश्वरच्या इथे आपण गेलो त्या ठिकाणी 4 पॉईंट दाखवतो. त्यानंतर दुसऱ्या गावात आपण ज्या वेळेला ओंकारेश्वरला जातो त्या ठिकाणी आपण त्यांना 8 पॉईंट दाखवतो. म्हणजे जे गावातले जेवढे पॉईंट आहेत तेवढे दाखवून लोक स्वतःहून म्हणतात की बस झालं भाऊ, आता याच्या पुढे आम्हाला बघायचं नाही, आम्ही दमलो. म्हणजे ही संकल्पना ठेवून त्यांना पुन्हा परत येऊ नये ही सॅटिस्फॅक्शन देऊन आपण देतो. या दृष्टिकोनातून मला पंचक्रोशीतून पार तुम्हाला सांगतो, मला वाशीमधून माझी सीटं जी झालेली आहेत ती वाशीमधून झालेली आहेत, तळेगाववरनं झालेली आहेत, चाकणवरनं आलेली आहेत, भोसरीवरनं आलेली आहेत, संगमनेरवरनं आलेली आहेत. एवढ्या लांबनं सीटं आलेली आहेत आणि आजही माझ्याकडे ती सीटं कंटिन्यू येतात आणि ह्याच सीटांच्या जरिये मी दुसऱ्या गाड्या भरतो. ही माझी एक संकल्पना आहे आणि त्यांना माहीत झालेलं आहे की मिलिंद भाऊ हे आपल्याला ज्या वेळेला तीर्थयात्रा निघते त्यावेळेला मी त्यांना औषधोपचार, प्राथमिक औषधोपचार, ज्याचे आपल्याला उलटी होऊ शकते, जुलाब होऊ शकते, पोट गडबड होतात, ॲसिडिटी होते, कोणाला अंग दुखतं, कोणाला पाय दुखतात, या गोष्टी बीम या सगळ्या गोष्टी मी माझ्या खर्चाने घेऊन जातो. त्यानंतर या माणसांना तिथे गेल्यानंतर आपल्या घरगुती जेवणाचा जो आस्वाद आहे यासाठी आपल्याकडे आचार्य आहेत, जठार आचार्य, ते उत्कृष्ट प्रकारचं जेवण आपण त्यांना देतो. आणि जेवणामध्ये हायगाई नसते. तुम्हाला घरगुती आपण पीठ रेडीमेड न घेता ज्वारी म्हणा, बाजरी म्हणा, आपण स्वतः घेतो, त्या स्वतः दळतो घरी आणि दळल्यानंतर ते पीठ पॅक करून आपण देतो. म्हणजे या प्रकारचे जेवण देतो, एकालाही जेवणाचा प्रॉब्लेम येत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की 3 दिवसाच्या यात्रेमध्ये मी 1 दिवस मासवडीचं जेवण हे प्रत्यक्ष लोकांना घालतो. ही माझी स्वतःची इच्छा आहे की मासवडीचं जेवण त्यांना द्यावं उत्कृष्ट प्रकारचं. म्हणजे तुम्ही जेव्हा तीर्थयात्रेला जातात त्यावेळेस सगळं जे काही सामान असेल जेवणाचं सगळं इथूनच घेऊन जातात आणि घरचं जेवण, बाहेरचं काहीच नाही. त्याच्यामुळे कोणाला तकलीफ होणे नाही. आणि तुमची जी संकल्पना आहे, जी फेमस मासवडी आहे, ती मासवडी देत आहे, त्यामुळे अनेक जण खुश होत असतील. मिलिंद भाऊ, तुमचं नाव जुन्नर तालुक्यात
जुन्नर तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रात आता तुम्ही बोलले जसं मुंबई, वाशी, तळेगाव म्हणजे सगळीकडेच तुमचं नाव पसरलं आहे. तर एवढा छान उपक्रम करताय तर लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा अजून किती भेटतोय? मला थोडक्यात सोशल मीडियावरनं प्रतिसाद आहे. माझे फॉलोअर जवळजवळ 2 ते 2,500 आहेत आणि त्यांना पटणाऱ्या गोष्टी मी बोलतो. स्वतःचा व्यवसाय हा सोडून ही एक संकल्पना जी तयार केली आहे याच्या मागचं कारण असं आहे की या संकल्पनेमध्ये जे 3 ते 4 दिवसामध्ये माणसं एकत्र येतात, ती एकत्र आलेली माणसं यांच्या भावना एकमेकांशी शेअर होतात, यांची मानसिकता कमी होते, आपण त्यांच्यामध्ये गुरफटलं जातो. 4 दिवसामध्ये 3 दिवसात आपल्या घरामध्ये काय चाललं आहे याच्याशी त्यांचं कनेक्टिव्हिटी नसते. त्यामुळे त्यांचं जे आनंद असतो आणि त्यांचा जो फ्रीडम असतो हा खरंच पाहण्यासारखा आहे. हा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये, देवामध्ये तुम्ही एखाद्या ज्येष्ठ नागरिकांसंग, एखाद्या दिव्यांग लोकांसंग ज्या वेळेला तुम्ही त्यांना सेवा देताना तो जो आशीर्वाद आहे आणि जो त्यांच्याकडून भेटणारा जो पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती तुम्हाला कधीच नाही भेटणार. आणि ही माणसं आहेत ना, आजही मी तरुण पिढींना सांगतो, तुम्ही ज्येष्ठ लोकांबरोबर राहा. 60 वर्षाचा अनुभव तुम्हाला येणार आणि तो 60 वर्षाचा अनुभव तो व्यक्ती आणि तो जो माणूस आहे, ती जी व्यक्ती आहे ही तुम्हाला पुढच्या 60 वर्षाचं शिकून जाणार. आणि धंदा असू द्या, पैसा असू द्या, शौहरत असू द्या, नाही तर समृद्धी असू द्या, याची उन्हाळे पावसाळे त्या माणसांनी जास्त पाहिलं असतं. त्यामुळे त्यांच्याबरोबर राहा. ही माझी एक छोटीशी आयडिया आहे. ती आयडियानुसार मी चालवतो. सर, आता तुमच्या बोलण्यातून समजलं की तुमची ही जी संकल्पना आहे याचा अर्थ असा आहे का एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आणि तुम्ही जो लास्टचे जे शब्द बोलले ना की सेवा, त्याच्यातून मला जे भेटतं ते खूप चांगलं काम आहे की तुम्ही गोरगरिबांची, दिव्यांगांची आणि जनतेची एवढी सेवा करता. आपल्या खिशातले थोडे का ना थोडे टाकतात. आज समाजात पाहिलं तर लुबाडणारेच जास्त भेटतात, पण तुम्ही जी ही सेवा करताय उलट चांगलं पुण्याचं काम करताय आणि असंच पुण्याचं काम तुमच्याकडनं होत राहो. तुम्ही आम्हाला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा. अशाच तुम्ही तीर्थयात्रा काढून तुम्ही अनेक गोरगरिबांची सेवा करा. जे ज्या ठिकाणी पोहोचले नसेल त्यांना तिथं नेऊन त्यांना देवदर्शन करून ते पुण्य तुमच्या पदरात पाडा. धन्यवाद. हां सर, अजून काही तुमची संकल्पना असेल तर सांगा. याच्यामध्ये कसं आहे की एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. याच्यामधून मला काय वाटतं की मी ही योजना जी चालू केलेली आहे याच्यामध्ये जुन्या पद्धतीमध्ये आपली जी एक कथा होती श्रावणबाळाची, ती श्रावणबाळाची कथा मी चालवतो. 1 वर्षापूर्वी माझे वडील सर्व्हिसला होते. पोरांसाठी भरपूर झिजले, मुलांसाठी काम केलं, पण स्वतः जिथे जायचं होतं, जे देवदर्शन करायचं होतं, पैसे असूनसुद्धा, जिम्मेदारी असूनसुद्धा जाता आलं नाही. आणि ती खंत माझ्या मनात राहिली. मग आज हे मी ज्येष्ठ नागरिक वगैरे सगळ्या लोकांना घेऊन जातो. हे माझे आईबाप आहेत आणि मी त्यांचं श्रावणबाळ आहे. म्हणून ही श्रावणबाळाची जी बर्डी आहे याच्यात एका ठिकाणी आईला आहे, म्हणजे ज्या महिला असतील त्या आईंच्या जागेवर आहे, ती कोणी असू द्या, आणि जे वृद्ध पुरुष किंवा पुरुष आहेत ते सगळे जे तायाचे आहेत ते वडील आहेत. आणि मी श्रावणबाळ ही संकल्पना ठेवून त्यांना हे सगळे तीर्थयात्रा घडवणार आणि ही जी मशाल आहे ही ह्याच पद्धतीने जुन्नरमधून चालू ठेवणार. ही माझी एक छोटीशी प्रेरणा आहे आणि याच्यातून मी जोपर्यंत आहे तरी माझी ही प्रेरणा चालू राहील. बस माझं एवढंच सगळ्यांना सांगणं आहे की जुन्नरवासियांना आणि शेजारच्या लोकांना की श्रावणबाळाची जी परडी आहे ती कायमस्वरूपी लोकसेवा तीर्थयात्रेतर्फे अशीच चालू राहू द्या आणि तुमचं सर्वांचं प्रेम भरभरून मिळू द्या. हीच माझी स्वतःची इच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.